पुढील 4 आठवड्याचा हवामान अंदाज. महाराष्ट्रात रेड अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. मान्सूनच्या प्रवासाला अंदमानमध्ये सुरुवात झाली असली तरी इकडे महाराष्ट्रासह मध्य भारतात उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात काही जिल्ह्यामध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट आहे, तर कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. पुढचे काही दिवस हवामान कसं राहील आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये काय अलर्ट दिला आहे जाणून घेऊयात. महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून 40 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात इथे तापमान 44 ते 46 अंशापेक्षाही वर पोहोचले असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. पुढचे काही दिवसही विदर्भात तुरळक ठिकाणी तापमान 45 अंशाच्या आसपास जाऊ शकतं, जे या काळात इथल्या नेहमीच सरासरीपेक्षा थोडं जास्त आहे. तसंच मराठवाड्यातील अनेक ठिकाणी तापमान 40 ते 42 अंशाच्या आसपास राहील. पण विदर्भात काही भागामध्ये रात्रीचं तापमान ही राहील. त्यामुळे 21 मेच्या रात्रीसाठी अकोला, अमरावती, वर्धा इथे रेड अलर्ट, तर नागपूर, यवतमाळ ऑरेंज अलर्ट, तर चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीत येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे.